नमस्कार, सलाम. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या फिरतो आहे ऐतिहासिक नगरी बीड आणि सध्या येऊन पोहोचलो आहे हजरत शहनशाह वली बाबांच्या दर्ग्यामध्ये. अगदी ऐतिहासिक दर्गा आहे आणि 14व्या शतकात बाबा इकडे मोहम्मद बिन तुगलक यांच्या काळामध्ये इकडे बीडमध्ये आले होते. सूफी संतान, महत्त्वपूर्ण सूफी संतांपैकी ते एक होते बीडचे. तर आपण त्यांची ही दर्गा पाहूया, दर्शन घेऊयात, वंदन करूया, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जातो आहे हजरत शहनशाह वली बाबांच्या दर्ग्यामध्ये. त्याचं हे सुंदरचं प्रवेशद्वार आहे आणि इथनं थोड्या अंतरावर बाबांचा मुख्य दर्गा आहे. आणि जाताना हे सगळे छोटे छोटे मित्र आहे. तुम्ही इकडेच राहता? ओके, चला. पाऊसही येणार आहे आता, पटकन जाऊया. आपण जर जाणार आपण तर मुख्य दर्गा आहे. आता इकडे जो बाबांचा उरूस होतो त्यानिमित्त या पात्रामध्ये गोड भात बनवला जातो, त्याच्यासाठीच आहे. आणि हे बघा केवढं मोठं जातं ठेवलं आहे इथे. इथे पुरातत्व खात्याचा फलक लागतील, जे तुम्हाला नंतर पाहायला मिळतील. अजूनपर्यंत ते इन्स्टॉल नाही केलं. इथे आहे ते यात तो बनतो, त्याचं हे मोठं पात्र आहे. ते साफ नाही आहे, होईल ते साफ. आणि मग इथनं हे दर्गा सुरू होतं. हजरत शहनशाह वली बाबा हे तुघलक काळातले आहेत. ते तेव्हा बीडमध्ये आले होते. इथे विहीर आहे बहुतेक, जी आता बंद केली आहे. हां, बंद केली ना ती. हे याचं प्रवेशद्वार होतं. बघा, आता परत पाऊस चालू झाला आहे. खरा मगाशी पाऊस थांबला होता, ऊन पडलं होतं आणि आता परत पाऊस सुरू झाला. हजरत शहनशाह वली बाबा हे 14व्या शतकामधले सूफी संत आहेत, तुघलक यांच्या काळातले. आणि याचा जो काळ सांगितला जातो तो 1385 ते 1840 आहे. हे बघा, चला जाऊयात आणि हजरत शहनशाह वली बाबांचे दर्शन करूयात. जाताना अगदी सुंदर असे स्तंभ आहेत. त्या पुराण काळामध्ये दिवे लावण्यात यायचे, दीपस्तंभच म्हणू या आपण यांना. आणि ना हे अख्खी दर्गा असं वाटते पुरातन काळातल्या किल्ल्यासारखीच बांधण्यात आली आहे. आणि मुख्य प्रवेशद्वार दिसतं खूप सुंदर असं प्राचीन काळातलं. चल, ते माझे ऑटोवाले दादा सांगायचे की इकडे या भागामध्ये बाबा ध्यान साधना करायचे. हवाई सुरू झाली आहे आता. समोर ना अख्खं बीड दिसतं तुम्हाला. हे मुख्य प्रवेशद्वार आहे दर्ग्याचं. खामगाव, बुलढाणा. बुलढाणा हाँ, यूट्यूब के लिए बना रहा हूँ मैं. बघा, याचं बांधकाम खूप सुंदर आहे. झरोखे सारखं केलं आहे. इथेही एक प्रवेशद्वार आहे. चौकी आहे दर्गा. याला चौकी असं म्हणतात, पण खरं तर इथे बाबा ध्यान साधना करायचं ही ती जागा आहे. हां, इबादत करायचं इथे त्याला म्हटलं जातं. याच्यावर काहीतरी लिहिलंही आहे आणि मला तर ते वाचता येणार नाही. हवा खूप जोरात सुरू आहे. पण जाऊन पटकन दर्शन घेऊया. आजच हवेला पण यायचं होतं. या ठिकाणी बाबा इबादत करायचे, म्हणजे ध्यान साधना करायचे. दर्शन घ्या, नमस्कार करा. हो, आणि ना खूप सुंदर काचकाम यात केलं आहे. खूप सुंदर, सगळीकडे चमकतं. इथे खिडकी आहे, ती पण दगडी आहे असं वाटतं मला. सुंदर ना उजेडासाठी. आणि इथे बाबा बसून शहनशाह वली बाबा, हजरत शहनशाह वली बाबा बसून इथे ध्यान साधना करायचे. चला, दर्शन घ्या पुन्हा एकदा, नमस्कार करा. दरवाजे खूपच छोटे छोटे. बाहेरचं वातावरण पाहतो मी. इथनं आता आपण आत जाऊयात आणि दर्शन घेऊयात. इकडेही काही सुंदर स्थानं आहेत.
काळाच्या ओघात खरं तर सगळं नष्टच होत आहे. हे बघा, इथे मस्जिदसुद्धा आहेत एक, त्यावरचं मिनार तुम्ही पाहू शकता, पुराण काळातली मस्जिद आहे. चला आज जाऊयात आणि हजरत शहनशाह वली बाबा यांचं दर्शन घेऊया, वंदन करूया. चला. हा मुख्य दर्गा आहे. इथे सगळीकडे खूप सुंदर आणि पुराण काळातले दीपस्तंभ तुम्हाला पाहायला मिळतील. इथे बाबांची मुख्य समाधी आहे. थोडा वेळ आधी पाऊस थांबला होता आणि आता चालू झाला. आता इथे आहे मुख्य दर्गा म्हणजे मुख्य समाधी स्थान. आज जाऊयात, दर्शन घेऊया, वंदन करूया. अगदी सुंदर स्थान आहे. समोर साक्षात हजरत शहनशाह वली बाबा यांची समाधी आहे, यांचं समाधी स्थान आहे. त्यावर खूप सुंदर अशी चादर चढवली आहे. हजरत शहनशाह वली बाबा हे सुफी संत होते आणि जे चिस्तिया पंथामधून यायचे. त्यांना 1400 पालखी म्हणून सुद्धा. तर हजरत शहनशाह वली बाबांच्या समाधीचे दर्शन घ्या, वंदन करा. अगदी ऐतिहासिक आणि सुंदर हे समाधी स्थान आहे. नमस्कार करा, वंदन करा. तर आता आपण थोडी माहिती जाणून घेऊया बाबाजींबद्दल. आपलं दर्शन झालं आहे. बीडमध्ये जे सुफी संत आहेत त्यात प्रामुख्याने एक नाव सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे हजरत ख्वाजा अब्दुल फैज कोचक शाह शहनशाह वली चिश्ती, जे 14व्या शतकातील सुफी संत होते. ते खुलताबादचे बुरहान अल्दीन गरीब चिश्ती यांचे शिष्य होते. मोहम्मद तुगलक यांच्या कारकिर्दीत ते बीड शहरामध्ये आले होते. इथे बघा, हे त्यांचं समाधी स्थान आहे. आणि म्हटलं जातं की याच्या आजूबाजूला परिसरामध्ये 1385 ते 1840पर्यंत वेगवेगळ्या काळामध्ये बांधकाम करण्यात आली आहे. बीडच्या इतिहासात याची माहिती मिळते की पूर्वेकडील उंच वट्यावर वसलेली त्यांची दर्गा आहे. दरवर्षी इस्लामिक कॅलेंडरच्या 3ऱ्या महिन्यामध्ये रबी अल अव्वलच्या दुसऱ्या दिवशी येथे उरुस अर्थात यात्रा मेळा भरतो. बीडमध्ये इतर दर्गासुद्धा आहेत, पण ही महत्त्वपूर्ण दर्गा आहे. तुम्ही या भागात आलात तर तुम्हाला हे पाहायला मिळेल. आता याच्यावरही खूप सुंदर त्यांनी काचकाम केलं आहे. आणि इथे जे अत्तर हे केले जातात ना, ते एवढे सुंदर आहे, त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो. हो, आपण ना थोडी माहिती जाणून घेऊया. याचा एक फोटोही आहे जुना, जो तुम्ही पाहू शकता. आणि सगळ्या भागात तुम्ही पाहिलं ना की जुन्या काळामध्ये, आता त्या काळामध्ये ना लाईट तर नव्हती, तर मग ही जागा प्रज्वलित करण्यासाठी, उजेड आणण्यासाठी सगळ्या भागामध्ये एवढे सुंदर सुंदर त्यांनी ते दीपस्तंभ उभारले आहे. विच इज व्हेरी व्हेरी नाइस ना. उजाले के लिए दीपक लिए ये बना है, चिराग रखने के लिए. चिराग, हाँ, दिवे, चिराग म्हणजे मराठीमध्ये दिवा. तर हजरत शहनशाह वली बाबा दर्ग्याचे मुजावर माझ्यासोबत आहेत, जाणकार आहेत तिथले, आणि त्यांच्याकडून आपण या स्थानाची माहिती जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा ना. माझं नाव शेख हरून. सर, या स्थानाबद्दल सांगा ना. बरंच जुनं पुरातन स्थान आहे. 2 मिनटं आहे का पूर्ण. हां, यांचं नाव आहे, पूर्ण नाव कोचक शाह. अच्छा. कोचक शाह आणि खिताब दिलेला आहे शहनशाह अब्दुल फैज खाजा बंदा नवाज दिसूदरास. 1400 पालखी घेऊन इकडं दर्गामध्ये सगळ्याचे करिश्मा वडायला आलते. मराठीमध्ये सांगा ना. सगळ्याचे करिश्मा वडायला आलते. आल्यानंतर तिथं स्थानक जागा आहे बाबाची. ती जागावर 63 वर्ष भक्ती केली बाबांनी. कुराण वाचला. ते बसले तर उठले नाही. 63 वर्ष 63 वर्ष बसायची जागा आहे तिथं पलीका. 63 वर्ष भक्ती केली. तिकडे ध्यान साधनाही करायचं बाबा. 63 वर्ष भक्ती केल्यावर खाजा बंदनावास दिसूदरास गुलबर्गा, तिथून सगळे 1400 पालखी घेऊन घोडेसवार, हुडसवार,
कचर सवार असे तेव्हा तो वाहन नव्हती. नव्हतंच. हे सगळे आले इकडं बाबापाशी. बाबापाशी येऊन ती जागाचं दार लहान आहे, छोटस आहे अगदी. हो, छोटासा दार आहे आणि लहान म्हणल्यावर अदबचं मुकाम. तिथं असं सुकून खाली जायचं. झुकून जावं लागतं. हां, तर दोघांचे अर्धा घंटा करशमा चालला. ह्यांनी बघितलं तर लहान हवा, तिने बघितलं दार मोठा हवा. मोठं, हा. तर अर्धा घंटा दोघांचा करिश्मा चालला. करिश्मा चालल्यावर ही म्हणले आप बडे है. हा, हातमध्ये असा मुसाफा घेतला. हा. मुसाफा घेतल्यावर सगळं त्यांचं शरीर चिपकलं, रक्त वाहून लागलं. पुन्हा त्यांनी म्हणलं आज से तू शहनशाह अबुल फैज मतलब जे बी लोक तुमच्या पैसे आले त्यांचा चांगला व्हावा, फैज भेटावा. अच्छा. असं तिने ह्यांना म्हणजे तुमच्याकडे ज्यांनी प्रार्थना केली त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या. हा, तो जे बी आले इकडं तो भक्त लोक येते, बाबांना मानणारे जे आले, तुमच्या हाताने त्यांचा चांगला व्हावा. कोण म्हणले ती येऊन सगळं. आणि 900 जानवर होते त्यांचे. 9 पुल्ल्यामध्ये 900 जानवर सगळे खाल्ले चारा. आणि लहान असा गाडग्यामध्ये भात केला. एक अर्धा ह्याच्यामध्ये गोड भात, अर्धा ह्याच्यामध्ये तिखट. 900 पालखीचे लोकांनी ते तेवढा खाल्ला सगळा. आणि सगळ्यांना पुरला म्हणल्यावर ते वाचला अजून. आणि म्हणून म्हणून ह्यांचा करिश्मा चालू आहे बाबाचा. आणि म्हणून त्यांच्या उत्सवामध्येही तो गोड भात बनवला जातो ना. हा, नाही गोड भात, बिर्याणी सगळी चालते. पण ती लोकांनी ती जे आलते पाहुणे ह्यांच्याकडे 900 पालखीवाले, तर असं लहान गाड्यामध्ये अर्ध्या ह्याच्यामध्ये भात गोड आणि ह्याचं 900 पालखीच्या लोकांनी खाल्ले. आज से तो आज अबुल फैज सब तेरे को जो लोग करिश्मा छीन कर आए थे तेरे को पूरा दे दिया हमने बाबा को. मग आता ते 900 पालखी आले होते. 900च ना. 900 पालखी. 900 पालखींमध्ये हे सगळे सुफी संतच असतील ना जे आले होते. नाही, सगळं सुफी संत. ते इथे मोठमोठे 101 महारिती लोक सगळं. आणि मग त्यांनीही बाबांना त्यांच्या जे करिश्मे होते किंवा त्यांच्यामुळे जे घडलं त्याच्यामुळे त्यांना ते अबुल फैज म्हणून त्यांनी नाव दिलं. हा. तर ते चौकीचं खालीवर ह्यांनी बघितलं तर खाली, त्यांनी बघितलं तर वर. म्हणजे त्यांना द्यायचं आणि तिथं गेल्यावर एकदम अदबचं मुकाम, झुकून जावं लागतं. हो, ते छोटं गेट आहे. हाँ, तो आप बड़े हैं बोल के मुसाफे के लिए उठ गए. तो पूरा शरीर से खून बहने लगा. कोकोनाचं हे बाबांचं हे 63 वर्ष भक्त. हो, नुसतं बसले होते 63 वर्ष. बरोबर, बाबा 63 वर्ष बसले होते त्यामध्ये आणि ते ध्यान साधना करत होते. आणि मग जेव्हा हे 900 पालखी इथे आले साधू संत, तेव्हा त्यांना जो दरवाजा आहे तो कधी मोठा दिसत होता, कधी लहान दिसत होता. मग बाबा त्यांच्याकडे पाहून बाबाच म्हणाले की तुम्ही मोठे आहेत. मग ते भेटायला उभा राहिले. मग ते उभे राहिले तर सगळं शरीर फाटला, चिपकला होता, रक्त वाहू लागले. हे सगळं बोले तू शहनशाह अबुल फैज. यांचं पहिलं नाव आहे कोचक शाह, पुन्हा अबुल फैज, पुन्हा शहनशाह. ह्या सगळ्या बाबांच्या वेगवेगळ्या करामती म्हणूया किंवा लीला म्हणूया. ही ब्रह्मचारी आहे. ही बाबा ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी, बरोबर. आणि आपण बसले ना, ही 40 फूट अशी समाधी खाली आहे. याच्या खाली आहे पूर्ण अशी. त्याच्यावर हे सगळं बांधकाम. सगळं मेहकर मध्ये पण आमच्याकडे एक दर्गा आहे पंचपीर बाबांची. त्यातही खूप सुंदर, म्हणजे त्यांचे ते हे आहे घुमट आहेत सुंदर तशाच पद्धतीचं. हे बघा किती छान, खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. आणि उर्साबद्दल सांगा ना, केव्हा असतो आणि काय काय केलं जातं. ही उर्साबद्दल बाबाचा एक करिश्मा आहे. 2 रबीउल अव्वल, चांद की तारीख 2 रबीउल अव्वल. उस वक्त नीचे से जो घोड़ा भागते आता है, एक पलक मारे तो ऊपर चढ़ता घोड़ा बाबा का. पूर्ण पैरावर चढतो पलक मारूचा.
हजारो पब्लिक असते बघायला. खाली देख आहे, तेवढा भरून गोड भात होतो. हो. सकाळी रात्री रातभर चालू असते. सकाळी लोक प्रसाद घेणं सगळं संपून जातो. प्रसाद नेते लोक उर्सा दरम्यान तो केला जातो. हां. आणि कवाले होते. लांब लांबून लोक येतात भाविक दर्शनला. तर या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद बाबाजी. थँक्यू व्हेरी मच. ठीक. धन्यवाद. हजरत शहनशाह वली बाबांची आपण दर्गा पाहतो आहोत. आपण मुख्य समाधीचे दर्शन घेतले आहे. पुन्हा एकदा दर्शन घ्या. ही दर्गा बाहेरनं कशी दिसते हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर इथे काय काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर इकडे मुख्य दर्गा आहे. त्याला खूप सुंदर असे खांब आहेत, अगदी सुंदर असे पाषाणातले. आणि हे पाषाणातलंच खरं बांधकाम आहे. वरही खूप सुंदर काचकाम केलं आहे. त्याच्या वर काही लिहिलंसुद्धा आहे. फारसीमध्ये लिहिलं असेल बहुतेक. तर मला तर म्हणजे बऱ्याच गोष्टी नाही येत, कारण ते लिहिलं वेगवेगळ्या भाषेमध्ये आहे. या ठिकाणी हे बघा. आणि ना इथे खूप सुंदर असं झुंबरसुद्धा लावलं आहे. इथे बाबाजींची समाधी आहे. आणि इथे खूप सुंदर असे इत्र याचा सुगंध येतो राहतो. त्याचबरोबर इथे काय काय आहे आसपास ते मी पटापट तुम्हाला दाखवतो. या भागातही खूप सुंदर बांधकाम आहे. आणि ना जे इथे एक समाधी आहे होतं, विविध आहे आणि त्यावर वेगवेगळे चिन्ह आहे. जसे इथे फूल काढले आहेत सुंदर असे. इथेही काही चिन्ह आहे बघा, इथेही आहे. ह्या वेगवेगळ्या समाध्या आहे. कारण त्या कदाचित या म्हणजे बाबांचे जे हे काय सेवेकरी किंवा त्यांच्यासोबत जे आहेत त्यांच्यापैकी होण्याचे असू शकतात. आणि हे जे आहेत ना, हे स्तंभच म्हणूया आपण, कारण या सगळ्यांमध्ये असे दिवे लावले जायचे, प्रज्वलित केले जायचे. तर ते एवढे सुंदर सुंदर आहे या भागामध्ये. बाबाजी सुफी संत होते आणि त्यामुळे बरेच जे वेगवेगळ्या ठिकाणचे भाविक होते ते इकडे यायचे. याही भागचं जे बांधकाम आहे संपूर्ण तेही खूप सुंदर असे पाषाणातलंच आहे. आता ना मी तिकडचं पटकन समोरचं तुम्हाला दाखवतो. याचं कळस आहे, घुमट म्हणतो आपण त्याला, तेही दाखवतो. इथेही दिवे लावले जातात या ठिकाणी. नमस्कार करा. या भागामध्ये बाबाजी ज्या ठिकाणी थांबायचे ना ती जागा आहे, ज्या ठिकाणी ते 64 वर्ष ध्यान साधना करत राहिले ती जागा. ही तर मस्जिद आहे, पण ही खूप सुंदर बांधकाम आहे. आणि ते फारसीमध्येच लिहिलं आहे बहुतेक. मग आईनं तुम्ही मला सांगा काय लिहिलं आहे. छान बांधकाम आहे. आणि या भागातही भरपूर असं समाधीस्थान आहे, पण इथलं जे मुख्य स्थान आहे ते बाबाजींचं समाधीचं आहे. हे बघ. हो, एक मिनटं आलोच मी. हे बघा, याही भागात समाधीस्थान आहे. नमस्कार करा. हे बघा, दीपस्तंभ किंवा याला ते आता काही वेगळं म्हणतात, चिराग म्हटलं जातं जसं त्याला उर्दूमध्ये. काय कुठला खाना? आशुर खान नियाज. हे बघा, इथे पण खूप सगळ्या आणि त्या काळामधल्या खूप सगळ्या समाध्या इकडे आहेत. आपण आता आणखी एका ऐतिहासिक स्थानाकडे जात आहोत, जे हजरत शहनशाह वली बाबांच्याच दर्ग्यामध्ये आहे. इकडे बरेच असे समाधीस्थान आहेत जे तुम्हाला सगळे असे आसपास दिसतीलच. संदलच्या दिवशी इथे नियाज केली जाते. मग म्हणजे काय करतात त्या दिवशी? जेवण त्याला नियाज म्हणतात. ओके ओके, ते जा काय. हे बघा, हे पण जुनीच आहे. अच्छा, ते केलं आहे. ओके, हॉल आहे. बीड शहर दिसतं सगळीकडून, कुठूनही पहा. हे इथे जे समाधी आहे त्यापैकी आणखी कोणती महत्त्वपूर्ण आहे? काही इम्पॉर्टंट असे कोई है? तेच आहे. ओके, पण हे त्याच आसपासच्या काळातले आहेत ना? नाही, हा के मुजावर आहे कोई आसपास. हां, मुजावर. आणि मुजावर म्हणजे सेवक. हा, सेवक. हां हां, त्यांच्या काळातले आहेत. आणि मग काही मग इतर आहेत. म्हणजे तुम्हाला कसं माहिती पडेल की ते खूप महत्त्वपूर्ण व्यक्तीचे आहे की नाही? तर ती खूप अशी अलंकृत असते, त्यावर चिन्ह असतात आणि ते त्याचं बांधकाम
ये भी न्यास की जगह है ये अच्छा हे पण ये नियाज पुरानी है वो अभी नवी बना है अच्छा म्हणजे योर्स दरम्यान तुम्ही इथे हाँ न्यास ते- होती है। हां जे बकरे काटते हैं अच्छा ओके ओके तसं व्हायचं आता नाही होत पण तसं व्हायचं ये भी एक छोटा है हम्म. येऊ वर ओटा आहे इथे हे बघा ही ये एक छोटा हां वा हे पण छान आहे. चिकन गया चिकन होगा ओ अच्छा ए इथे काय काय लिहिलं आहे ना तुला येतं वाचता येतं वाचता हा माझा मित्र आहे जो मला ह्या सगळ्या जागा दाखवतो तुझं काय नाव शाहिद शाहिद आहे शाहिद मला बऱ्याच वेळपासून सगळ्या जागा दाखवतो आहे आणि इकडे वॉशरूम्स आहेत चलो इकडे बरेच समाधी स्थान आहे म्हणजे इथेच नाही पण तुम्ही कंकालेश्वर मंदिराकडे गेलात ना त्याही ठिकाणी तुम्हाला जुन्या समाध्या पाहायला मिळतील हे बघा इकडे हे आहे आणि ते त्याचं स्ट्रक्चर इट्स व्हेरी ब्युटिफुल बाबा चालू है वहाँ काम हां वो बाहर के लोग आंधे हां. नहीं कर हे पुरातत्व खात्याकडेच गेलं आहे ना तर त्याचं काहीतरी ते तिथे बनवत आहेत इमारतमध्ये काहीतरी हे असं बाहेरचं बांधकाम आहे सो बाबा जिथे ध्यानसाधना करायचे त्याच्या समोरचा परिसर आहे हा आणि इथे ना खरं तर पाणी असायचं तलाव होतं आहे आता उन्हाळ्यामध्ये ते सुकलं आहे आणि हे साईकडून हे जे सगळं बांधकाम केलं जातं आहे ज्यात मे बी वॉशरूम्स असणार काय काय गोष्टी असतील है ना पुढे हां बाहेरचं जे यात्री येतील त्यांच्यासाठी ते केलं जातं टुरिस्टसाठी स्पेशली तर ही अशी प्रकारची सुंदर अशी दर्गा आहे वेळ मिळालाच इथे नक्की या तर हजरत शहनशाह वली बाबा समाधीचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार जेव्हा केव्हा बीडमध्ये असणार आसपास असणार तेव्हा इथे नक्की या इथे जो उर्स भरतो त्यामध्येही तुम्ही येऊ शकता अगदी सुंदर असं इथे उर्स दरम्यान गोड भात बनवला जातो तो प्रसाद म्हणून तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर सुंदर स्थानं बीडमध्ये आहे आणि एक मंदिरंसुद्धा आहे तर ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला बीडमध्ये यावं लागेल या सगळ्या जागा पहा तुम्हाला नक्की आवडतील हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर मी आलो होतो ना तेव्हा एवढा ये बॉडी हवा आणि पाऊस सुरू होता अच्छा हां आता ती बंद केली आहे बंद केले पुरातन विहीर आहे इथे ऊपर से बंद करे अंदर से चालू है अच्छा अच्छा इथे पण समाधी आहे बरं सुंदर अशी आता इथे तुम्ही हातपाय धुवा वजू खाना हां वजू म्हणजे हातपाय धुवा आणि याला ना असे बुरुजसारखे आहे त्याच्या याला हे आहे त्याच्या खोल्यासारख्या खोल्या केल्या आहेत आता हे जे जागा आहे ना चौकी मध्ये चौक किंवा चौकी म्हटलं जातं इबादत कर इबादत करायचे बाबा इकडे किंवा ध्यानसाधना आहे करायचे हां 63 वर्ष खूप सुंदर ऐतिहासिक इमारत आहे पटकन जाऊयात मगाशी मी आलो होतो तेव्हा इकडे भरपूर हवा चालू होती बघा इथे काहीतरी लिहिलंही आहे पण जे जाणकार आहेत त्यांनी मला मग कमेंट करून सांगू शकता काय लिहिलं आहे तर चला नमस्कार करा आता याला झुकून जावं लागतं कारण मुळात ते दरवाजा खूपच छोटा आहे सो इट इज कॉल्ड इबादत प्लेस इथे बाबा इबादत करायचे ती जागा ध्यान करायचं ती जागा वंदन करा नमस्कार करा आणि ही पण खूप सुंदर आहे खूप सुंदर याचं बांधकाम केलं आहे ज्याला 3 खिडक्या आहे अशा हवेसाठी हां आणि दरवाजा छोटासा आहे जे इतिहासामध्येही त्यांच्या आख्यायिकेतही सांगितलं आहे की इथनंच ते मग 900 सुफी संत येतात तेव्हा बाबा इथनंच त्यांना नमस्कार बाबा जिथे ध्यानसाधना करायचे त्याच्या समोरचा परिसर आहे हा आणि इथे ना खरं तर पाणी असायचं तलाव होतं आहे आता उन्हाळ्यामध्ये ते सुकलं आहे आणि हे साईकडून हे जे सगळं बांधकाम केलं जातं आहे ज्यात मे बी वॉशरूम्स असणार काय काय गोष्टी असतील है ना पुढे हां बाहेरचं जे यात्री येतील त्यांच्यासाठी ते केलं जातं टुरिस्टसाठी स्पेशली तर ही अशी प्रकारची सुंदर अशी दर्गा आहे वेळ मिळालाच इथे नक्की या